नमस्कार मित्रांनो, दीपाली कनेरेच्या ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आहे आई गावदेवी मंदिराचा जीर्णोद्धार। त्यासाठी आम्हाला फ्लावर्सचं डेकोरेशन करायचं होतं। तर आम्ही रात्री 3 वाजता दादरला जायला निघालो। तर आम्ही खारघर स्टेशनवरती गाडी पार्क केली। त्याच्यानंतर आम्ही ट्रेनची वाट बघत होतो। 4:06 झाली होती आणि ट्रेन 4:13ची होती। त्याच्यानंतर आम्ही कुर्ला स्टेशनला उतरलो। कुर्ला स्टेशनवरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला बसून दादर स्टेशनला दादर फुल मार्केटला गेल्यानंतर मन एकदम फ्रेश होऊन जाते। परत आम्ही सर्व फ्लावर्स वगैरे घेऊन दादरवरून निघालो आणि तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये किती सामान होता आणि मिस्टरांच्याकडे सुद्धा भरपूर सामान होता। तिथनं आम्ही खारघर स्टेशनवरती उतरलो। खारघर स्टेशनवरून तर माझ्या मिस्टरांनी सरळ डोक्यावरतीच घेतलं, कारण की भरपूर हेवी होतं, स्पंज वगैरे होते त्याच्यामध्ये। आणि तुम्ही बघू शकता मला सीडी उतरायला सुद्धा किती त्रास होत होतं, कारण की भरपूर लगेज होता हातामध्ये, तेवढे फ्लावर्स वगैरे होते, डेकोरेशनचा सामान वगैरे होता। तसंच आम्ही सर्व सामान स्कूटीवरती बांधला आणि मग तसेच निघालो आपल्या परतीच्या प्रवासाला। तुम्ही बघू शकता फ्लावर्स एवढे छान होते खरंच। आता आम्ही घरी यायला निघालोय आणि आम्ही आता रात्रीच्या 9 वाजता पूर्ण डेकोरेशन तयार करायला घेतलं आहे। आणि तुम्ही बघू शकता माझे मिस्टर मला प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प करत आहेत। खरंच त्यांच्यामुळे मला हे सर्व काही पॉसिबल आहे। ते प्रत्येक गोष्टीमध्ये मला सपोर्ट करतात। मेकअपमध्ये असो, कोणत्याही स्किलमध्ये मला ते खूपच हेल्प करतात। खरंच मी त्यांना मनापासून धन्यवाद बोलेन, कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये मला ते कधी नाही बोलत नाही आणि त्यांच्यामुळे मला एनर्जी मिळते। खरंच असे मिस्टर सर्वांनाच लाभो, कारण की एका स्त्रीच्या मागे जर मिस्टर तिचे उभे असतील तर कोणीही तिला पुढे जाण्यासाठी थांबू शकत नाही। आता तुम्ही बघू शकता मी एवढं काही केलं आहे, ते सर्व काही त्यांच्यामुळेच पॉसिबल आहे। आपला मंदिराचं पूर्ण डेकोरेशन आता कंप्लीट होत आलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि हा डेकोरेशन कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की मी शिकले नाही डेकोरेशन करायला, एक मनाने म्हणून मी केला होता आणि तो कसा झाला आहे तो तुम्ही मला नक्कीच सांगा कमेंट करून। थँक्यू।